आणि जिन्याखाली घराच्या एका कोपऱ्यात कोणी जाणार नाही असं हे ठेवून द्यायचं. याला एवढं करून घ्यायचं पूर्ण. दोन्ही याला सुतडी बांधून द्यायची मस्त. आणि दर 2 याला पाण्याचं उन्हात तापमान खूप आहे आता, तर पाणी थोडंसं हे ठेवायचं. 7व्या दिवशी याला उघडायचं. 7व्या दिवशी त्याला ओपन केल्यानंतर त्याच्यातल्या उगवलेल्या बिया मोजायच्या. उगवलेल्या बिया जर 70 आल्या म्हणजे हे बियाणं मी पेरू शकतो. 70 बियाणं कशासाठी? सोयाबीन पिकाला. सोयाबीन पिकाला 70 ते 75 म्हणजे याचा अर्थ काय? आपलं जर्मिनेशन किती आहे? 70%, 75%. 100ला 70 आल्या. आणि जर याची उगवण क्षमता तुमची 65 बिया भरल्या, मग काय करायचं? थोडं पाकडून घ्यायचं, निवडून घ्यायचं. आणि जिथे आपण आता किती किलो पेरतो तुम्ही एका सोयाबीन? 20, 25, 40, 40 30 किलोची पुढे आहे ना. जिथे 40 किलो पेरतोय आपण एकरी, जर 40 45 किलो पेरून द्यायचं पाहिजे. उगवण क्षमता आणि थोडे झाडं तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीने जर आपल्या बियाण्याचं घरी केलं वाचेल. आता काय होतात तर हे सिस्टमिक बिया घ्यायचं. याला पेरणी करायची आपल्याला 2 घंट्यांनी. बांधावर जायचं, निमच्या झाडाखाली बियाणं फुलायचं. हे याच्यातलं 250 ग्रॅम 10 किलोला, 250 ग्रॅम 10 किलो ट्रायकोड घेऊन मिश्रण ओलं घ्यायचं. हातात पावडर टाकायचं, ग्लू घ्यायचे हातामध्ये आणि ते याला चोळायचं. आणि चोळले जाऊन ते लिमच्या झाडाखाली दवायचं 15 मिनिटं. अशा पद्धतीने आपण ते लेझर दिले ओलं करून थोडं लागेल. पण सरकी टाकायचो तर सुरुवातीला दुसऱ्या नंबरची ट्रीटमेंट जी साईडची करायची. आणि 3ऱ्या वेळेची ट्रायडर्मा जैविकची पण होऊ शकतात. म्हणजे जीवाणू असे रासायनिक, नंतर शिनाशक आणि जैविक अशी जर कोटिंग केली आणि पसरवलं तर तुझ्या बियाला एवढा जो तुला म्हणतात तर ते येणार नाही. सुरुवाताची झाडं बीज बिया केली आणि ते बियाणं कृषी